इलेक्ट्रिक स्कूटर आणि ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत नरेश माळी यांच्याकडून. त्यानंतर आपण बघतोय पुढचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय ते दीपक शेठ म्हात्रे 907 कोण परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी या ठिकाणी आपण बघतोय या सिरीजच्या ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळत आहेत. अरविंद ओसवाल जे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत, मोपाडाचे लक्ष्मी मेडिकलचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडून आपण बघतोय बेस्ट बॅट्समनसाठी ही स्पोर्ट्स सायकल देण्यात आली. म्हणजे मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी प्रत्येक या ठिकाणी आपण बघतोय एक यशस्वी आयोजन पाहायला मिळतंय. ते मैत्री ग्रुपच्या वतीनं सगळ्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण मंचावर बघतोय तर आपण बघतोय अगदी थोडासा वेळ भेटला होता ही स्पर्धा जसं अनाऊन्स केली त्यानंतर थोडा वेळ भेटला होता. अगदी लाईव्ह पण भेटेल की नाही, परंतु आमची विनोदजी पाटील यांची मेहनत आपण बघतोय. विनोदजी पाटील यांनी शब्द दिला कारण सध्याच्या घडीला अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी असलेलं 24 लाईव्ह इव्हेंटचं चॅनल उपलब्ध करून दिलं. या स्पर्धेसाठी बरीचशी मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. ऋषिकेश माळी असेल, ऋषिकेश गोविंद माळे असेल, अतुल माळे असतील, त्यानंतर हरेश माळे असतील, आमचे निलेश माळे असतील, सगळ्यांची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यांनी आता मात्र वळूयात या सामन्याकडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल जे हनुमान टायगर आणि त्यांचे विपक्ष खेळताना पाहायला मिळेल तो वशिणी संघ. जर का टायगर संघ फायनलच्या लढतीपर्यंत पोहोचला आणि फायनल जर का मारली तर तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आमचे दर्शनजी पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून. नक्कीच फायनल जर का टायगर संघानं लगावली या स्पर्धेमध्ये तर 25,000चं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. नक्कीच आपण बघूयात. तर बघूयात टायगर संघासाठी शुभेच्छा, वशिणी संघासाठी शुभेच्छा, परंतु आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल जिथे जोडले जातील आमचे सावळेगावचे एक स्टार कमेंटेटर साहिल मस्कर. हॅलो, धन्यवाद देवेंद्र सर. बघतोय आपण सामना चालू झालाय. एका बाजूला बघतोय आपण टायगर बक्ष बैरीदेवी चंद्रकांत स्पोर्ट वशिनी या दोन संघांवर चालू असलेली लढत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. पहिल्या चेंडूवर बघितलं आपण षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू गोलंदाज तरी इथे मात्र चांगला फटका लगावलाय. जमीन लगाचा फटका, एक धावसाठी प्रयत्न करतायत आणि एक धाव या चेंडूवर मिळतीये. एकीकडे संघाची धावसंख्या पाहायला गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. नक्कीच आमचे स्कोअर सांगतायत की हा षटकार जो आला पहिल्या चेंडूवर तो या स्पर्धेतील 107वा षटकार पाहायला मिळाला. काय स्कोरिंग पाहायला मिळते मैदानामध्ये आपल्याला बघतोय आपण. पुढचा चेंडू इथे मात्र फिरून मारायचा प्रयत्न केलाय. पंचांकडे अपील केली जाते पण पंचांनी दात फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. काय चेंडू टाकला गोलंदाज जितेश पाटील. वेगवान चेंडू होता, सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज जितेश तयार सावले एंड कडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉकर पद्धत चेंडू तर फक्त सन्मान दिला चेंडूला आणि एकच धाव या चेंडू धावून पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये एक धाव नक्कीच ऍड होईल. 8 धावा या धावफलकावर लागतील. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतर मात्र आता मात्र सिंगल्स पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग येत लागते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि ते काय घडलं मैदानामध्ये झेल नक्कीच सोडलाय पण एक धाव सुद्धा मला पूर्ण केली गेली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावर आहे. P1चं षटक आहे, पॉवर प्ले षटक आहे. षटकामध्ये बघायला गेलं तर 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न, वारंवार तशाच प्रकारचे फटके खेळायचा प्रयत्न करतोय फलंदाज शंतनू. नक्कीच चांगला फलंदाज टायगर संघाचा. कित्येक सामने त्याने आपल्या जोरावर आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. तो फलंदाज शंतनू पाहायला मिळतो. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करणार येणारे वेळच सांगणारे. एक षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या ही पोहोचली ती म्हणजेच 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागला. एक षटकाचा खेळ संपलाय. नक्कीच विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता
त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला गोलंदाज जितेश याने. नक्कीच पहिल्या चेंडू 6 धावा आल्या. त्यानंतर बघायला गेलं तर सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, अजून एक सिंगल, नंतर पुन्हा निर्धाव चेंडू. अशा हा आकार राहिला तो या षटकाचा. नक्कीच एक षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटका विचार करायला गेला तर कमीत कमी 30 ते 35 धावांचा डोंगर उभा करायला लागेल जर का या सामन्यामध्ये जिंकायचं असेल ते म्हणजेच टायगर संघाला. मागच्या सामन्यात विचार करायला गेला तर लो स्कोरिंग सामने राहिले, ते सुद्धा एक शेवटच्या षटकामध्ये चेंडू गेले, सामने गेले. सांबर्ली संघ असेल तो सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता, तो पराभूत झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लागायचा प्रयत्न. चेंडू काल क्षेत्ररक्षक आलाय पण झेल सोडला गेलाय. नक्कीच आपण फटका बघितला होता ज्या या ग्राउंड मध्ये जे वायर्स गेलेत त्याला चेंडू आदळला होता, तरी देखील चेंडू गोल क्षेत्ररक्षक पोहोचला गेला होता पण झेल व्हायला पाहिजे होता, पण काही कारणास्तव झेल सोडलाय आणि एक जीवनदान मिळतं ते फलंदाज सागर पाटील याला. बघूया जीवनदानाचा फायदा उचलणार का फलंदाज. स्ट्राईक एंडला फुला शंतनू पाटील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, इथे मात्र चेंडू चाललाय सरळ, वन बाउन्स आउट ऑफ द रोप, सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र खऱ्या अर्थाने पहिला चौकार पाहायला मिळतोय शंतनू पाटीलच्या बॅट मधून. अशाच फटक्यासाठी ओळखला जातो फलंदाज. वारंवार आपण कित्येक सामने पाहिले आहेत टायगर संघाचे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. तर गोलंदाज बघतोय आपण वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक गोलंदाज अतिश पाटील पाहायला मिळतोय सावळे एंड कडून. पुढचा चेंडू, इथे स्विचचा प्रयत्न केलाय, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये, चेंडू सरळ जाऊन विसावला ते म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. आपण बघतोय वारंवार चांगली कोणतरी करतो गोलंदाज अतिश पाटील. पुढचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न केलाय, जमेल एकाचा फटका, एकच धाव या चेंडूवर मिळतीये. चांगलं बॅटल मैदानात पाहायला मिळते गोलंदाज अतिश आणि शंतनू याच्यामध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र स्विचचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला. निर्तजोडी सांगतो झाली. पुन्हा एकदा बघायला गेलं तर फिरून मारायचा प्रयत्न केला होता पण पुन्हा एकदा एकच धाव या चेंडू मिळाली. 15 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा चेंडू, इथे मात्र पुढे शासन मारायचा प्रयत्न होता, चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातावर. पुन्हा एकदा निर्धारित सांगता झाली आहे. चांगला चेंडू बनावा लागेल गोलंदाज अतिशयाचा, चांगला कमबॅक करतोय. नक्कीच पहिल्या चेंडू मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाज म्हणावे लागेल. नक्कीच चांगला वेग आहे गोलंदाज अतिशकडे. 14-15 रन घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा फक्त स्विच केला चेंडूला, चेंडू चालाय सरळ लॉंगच्या दिशेने, एकच धाव या चेंडू मिळतीये आणि एकच धाव समाधान मानलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 या आकड्यावर. नक्कीच 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण बघतोय बरीचशी पारितोषिकं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चमचमत्या ट्रॉफीज पण आपण बघतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आपण बघतोय कैलासवासी हरिभक्त परायण तुळशीराम महादेव बार्शी यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय विशाल तुळशीराम बार्शी यांच्या वतीनं आपण बघतोय आकर्षक कूलर या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलाय. स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते, ती जितेश माळी आणि वसंत ओसवाल यांच्याकडून आपण बघतोय ही स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची
अरविंद शेठ ओसवाल, माफ करा, अरविंद शेठ ओसवाल यांच्याकडून आपण बघतोय. त्यानंतर जितेश शेठ माळी यांच्याकडून त्या स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यानंतर आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीजची जी आपल्याला बाईक पाहायला मिळते ती सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत नरेश माळी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. म्हणजे प्रत्येक पारितोषिक आपण बघतोय जबरदस्त पाहायला मिळत आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतोय कैलासवासी सौभाग्यवती वैजंती मारुती माळी यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. त्यानंतर कैलासवासी सर्वेश लक्ष्मण माळी यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय शिवाजी अंबोमाळी माजी सरपंच यांच्या वतीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे. म्हणजे एकूणच एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. इथे आपण बघतोय विकेट पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांच्या अंती धावा झाल्या होत्या त्या 16. काल आपण बघितलं होतं अगदी 25 ते 30 धावा जरी तरी मात्र डिपेंड करण्यासाठी ताकद मिळते ती गोलंदाजांना. परंतु तशा पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल का तो जय हनुमान टायगर संघाकडून. सध्या स्थितीला आपण बघतोय 16 धावा धावपलकरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धावा जमा करेल या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा आल्या. नक्कीच देवेंद्र सर बघतोय आपण संघाची धावसंख्या बघायला गेलं तर 16 या आकड्यावर आहे. नक्कीच फलंदाज बाद झाला सागर. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक मोठा फटका पाहायला मिळाला होता तो बाद झाला. नवीन गेलेला फलंदाज आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान केलं. बघून नवीन गेलेला फलंदाज बघतोय आपण मंदार पाटील इन ॲट 3 पोझिशन पाहायला मिळतोय. गोलंदाज स्मिथ पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज स्मिथ पाटील तयार आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे टायगर संघाचा टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. किती धावापर्यंत मजल मारणार तो टायगर संघ येणारे वेळच सांगणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव मिळतीये आणि एकच धावेवर समाधान मानलंय. या एकीरीनं संघाची धावसंख्या वाढतीये जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 17 या आकड्यावर. 17 धावा धावपलकावर लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच आता कुठेतरी मोठं फटक्याची गरज आहे ती म्हणजे टायगर संघाला. जर की या सामन्यामध्ये एक चांगलं आवागमन टोटल ठेवायचं असेल ते टायगर संघाला वशिनी संघासमोर खेळत असताना. नक्कीच इथं बघतोय आपण बॅटच्या मधोमध चेंडू आला नाहीये त्याच कारणाचं एकच धाव या चेंडू मिळतीये. नक्कीच दूरवरचा प्रवास करून हा संघ इथे उपस्थित झालाय. नक्कीच 18 धावा धावपलकरती पाहायला मिळतात. अजून आपण बघतोय एक 3 चेंडूंचा खेळ. या 3 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा स्ट्रोक आला ना साईल तर मजा येईल. कारण आपण बघतोय रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मजा येते. नक्कीच देवेंद्र बघतोय आपण फिरून मारलाय चेंडू जवळ क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर पूर्ण केली ते दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी खराब पैकी पाहायला मिळतीये त्याच कारणास्तव 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धावे समाधान मानलंय. अजून विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मागे नक्कीच एक तरी मोठा फटका हवा आहे तो टायगर संघाला. जर का या सामन्यामध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं असेल बघूया एक मोठा फटका येणार का. येणारी वेळच सांगणार. इथे मात्र चांगला फटका लागला चेंडू चाललाय सरळ पॉइंटच्या दिशेने गलीच्या रिजन मध्ये 4 धाव्यांसाठी चौकार. खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या बघायला गेलं तर जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावांपर्यंत मजल मारा टायगर संघ बघतोय आपण. चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स आउट ऑफ द रोप 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 28 धाव्यावर पोहोचलाय तो टायगर संघ. आता गरज असणारी ती म्हणजेच येणारे
18 चेंडू आणि 29 धाव्यांची. नक्कीच 29 धावांची गरज. यानंतर मी विनंती करेन तर मी विनंती करेन या ठिकाणी शरणा 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा संघनायक आणि त्यांच्या विपक्ष खेळलेल तो स्कायरा 11 वहाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतो, वळतोय आमच्या स्वागत कक्षाकडे. मी विनंती करेन या ठिकाणी बघतोय आमच्या स्वागत कक्षामध्ये प्रशांत माळी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. जितेश माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रशांत माळी यांचं स्वागत करायचं आहे. प्रशांत कांता माळी यांचं स्वागत आपण करायचं आहे. तर बघतो आपण या ठिकाणी स्वागत केलं जाते आमचे प्रशांत कांता माळी यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जाते. आता मात्र आपण बघतोय शेवटचे काही सामने शिल्लक राहिलेत. मैत्री ग्रुपचे सगळेच्या सगळे सदस्य, त्यांना विनंती असेल आपण आता येऊन मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सगळ्यांना विनंती असेल, शंकर माळी, राजेश जळवी, निवास मात्रे, तर विनंती असेल या ठिकाणी प्रशांत कांतामाळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. वहाळ आणि काळुंद्रे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रशांत कांतामाळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर वहाळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच इन ऍक्शन मध्ये आपण हा सामना जसा संपेल तसेच लगेच या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये उतरायचं आहे. आपण बघतोय आमचे पाहुणे प्रशांत कांता माळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. आमचे अनिकेत माळी, हॅलो, वसणी संघासाठी बरेचशी पारितोषिकं त्यांच्या वतीने लावली होती. अनिकेत माळी आपल्याला पाहायला मिळतील, तेही मंचावर आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. तर बोलूयात सामन्याकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि गरज असेल ती 29 धावांची जोडी पाहायला मिळते. नक्कीच बघतोय आपण, सामना चालू होतोय दोन संघादरम्यान. चला, सामना चालू होतोय. पहिला चेंडू लगावलाय, मोठा फटका, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार, षटकार. हॅलो, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात दमदार पाहायला मिळते. साहिल आपण बघतोय, गरज होती या सुरुवातीची, कारण आपल्याला पाहायला मिळते वशिणी संघ ओळखला जातो आणि ती ओळख मैदानावर दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फटका मोठा पाहायला मिळतोय. याही चेंडूवर तोच ऍक्शन धमाका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. बघतोय आपण या ठिकाणी या मानात सिरीज साठी आपण बघतोय पुरस्कृत केले आमचे सरपंच प्रशांत नरेश माळी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते ती बाईक आणि त्यांच्याच वतीनं लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 2 तर लगावले होते, तिसरा लगावला असता, परंतु बघतोय आपण अजूनही चान्सेस आहे. हा चेंडू टाकला जातोय स्वैर आणि या स्वैर धाब्यानं आपण बघतोय 13 धाब्यांपर्यंत मजल मारली आहे. ती जय हनुमान टायगर संघाविरुद्ध खेळताना या वशिणी संघानं सलामीची जोडी पाहायला मिळते. नक्कीच देवेंद्र बघतोय आपण पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय. चेंडू चालाय सरळ जमिनीचा फटका, एकच धाव या चेंडू मिळतीये. 14 धावा धावपलकावर लागल्यात. समीकरण पाहायला गेलं तर होतं 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती, पण पहिल्याच 2 चेंडूवर मोठे फटके आले, त्यामुळे समीकरण आता थोड्याफार बदलतंय. नक्कीच 14 धावा पहिल्या आपण बघतोय सुरुवातीच्या पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हुशार गोलंदाज होता, त्यानं ओळखलं, चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला आणि वेग या ठिकाणी चेंडूचा वाढवला. त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. बाकीचं काम केलं ते विकेट किपरनं. पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण बघतोय स्क्वेअर लेग आणि ऑनसाइडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याला सांगतोय की हा सामना जवळ जवळ आपल्या बाजूने आलाय. निर्धाव चेंडू आपलं टेन्शन वाढवतील, निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये दडपण वाढवतील. स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळला आणि या 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर आपण बघतोय सामना या ठिकाणी आता मात्र बॅलन्स पाहायला मिळते. शेवटचे चेंडू आपण बघतोय 12 आणि 15 धाबांची गरज. 12 चेंडू 15 धाबांची गरज. सलामीची जोडी, एक चांगला खेळ या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 2 षटकार लगावले होते ते फलंदाज प्रतीत पाटील आणि त्याचा साथी फलंदाज आपण बघतोय जीवित मात्रे. जीवित मात्रे एक मोठं नाव, परंतु आपण बघतोय आपण बघतोय प्रतीतनं काय जबरदस्त कमालीची फटकेबाजी केली होती. 2 भेदक षटकार त्यानं लगावले होते आणि आपण त्यानंतर पाहिलं होतं अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू खेळून जीवित मात्रेनं थोडंसं टेन्शन वाढवलं होतं ते या संघाचं. साहिल आता मात्र या ठिकाणी या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, जर का कमबॅक करायचं असेल तर ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कमबॅक करायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकायला पाहिजेत, परंतु तसं घडेल का? या गोलंदाजावर प्रेशर असणारे, या गोलंदाजावर टेन्शन असणारे, परंतु स्वतःचा विश्वास जर का या गोलंदाजाने दाखवला, परंतु फुलटा चेंडू फेकलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, कोणती चूक केली जाणार नाहीये, मिळते ती विकेट आणि पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. फुलटा चेंडू जरी फेकला असेल तरी मात्र या ठिकाणी फसवलंय, थोडंसं टायमिंग चुकलं आणि फलंदाज बाद झालाय तो प्रतीत. हॅट्रिक साठी दर्शन पाटील गोल्डमॅन आपण बघतोय, त्यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हॅट्रिक साठी आपण बघतोय टायगर संघ फायनल मध्ये पोहोचला तर फायनल मारली तर तब्बल 25,000 पण देण्यात येतील, म्हणजे परीक्षी पारितोषिक आमचे गोल्डन मॅन दर्शनजी पाटील यांच्या वतीनं देण्यात आलंय. हॅट्रिक साठी 3000. तर बघतोय आपण या ठिकाणी साहिल आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगला खेळ या मैदानावर नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण म्हणतोय की 12 चेंडू 15 धाबांची गरज. सामन्यात असं पाहायला गेलं तर सोपं आहे, परंतु तुम्ही टाकलेले निर्धाव चेंडू, तुम्ही मिळवलेला विकेट या सामन्यामध्ये परत आणून देऊ शकतात त्या जय हनुमान टायगर संघाला, परंतु तसा प्रयत्न करायला पाहायला मिळेल का? कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं एक जबरदस्त आग ओकणारी फलंदाजी केली होती ती या वशिणी संघानं, परंतु या सामन्यात काय घडेल? चांगला प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलं या गोलंदाजानं. दुसरा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव फेकण्याचं काम केलंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि गरज असेल ती 15 धाबांची. नक्कीच देवेंद्र बघतोय आपण मागच्या 2 सामने विचार करायला गेला ना तर दुसऱ्या इनिंग मध्ये दोन्ही षटकार, पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 ते 15 धावा आल्या होत्या, पण नक्कीच दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि त्याचमुळे दोन्ही सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले. तशाच बरं चित्र या सामन्यात सुद्धा पाहायला मिळेल का? येणारे वेळच सांगणारे गोलंदाज बघतोय आपण
निशांत. नक्कीच विशाल, एक जबरदस्त कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र आपण बघतोय झोपून मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूचा पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये पाहायला मिळतंय चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय स्क्वेअर लेगच्या रिजन मधून आपण बघितला होता, क्षेत्ररक्षक धावत गेला डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये, तिथे धावा वाचवल्या तब्बल 2. सामना आपल्याला पाहायला मिळतंय धावफलकावर धावा तब्बल झाल्या त्या तब्बल 16 आणि अजून एक गरज आहे ती 13 धाबांची. 13 धाबांची गरज, 9 चेंडू शिल्लक आपण बघतोय. मी विनंती करेन या ठिकाणी नारपोली, बातान, त्यानंतर पोसरी आपण रिपोर्टिंग करून राहायचं आहे. चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू पोहोचतोय तोपर्यंत खेळपट्टीवर 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. आपण बऱ्याचदा बघतोय मागील जे सामने परास्त झाले होते, मोठे पटके मारण्याच्या नादामध्ये चेंडू बीट केले होते आणि त्यांना तो सामना गमवावा लागला होता. परंतु आता सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. वेळेला काय पाहिजे, इथे सिंगल डबल धावा घेतल्या तरी सामना जवळ येऊ शकतो आणि त्या इराद्याने चालू केलेली ही फलंदाजी वशेणी संघाची आता मात्र कमालीची पाहायला मिळते. परंतु टायगर संघ विचार करायला लागेल त्यांना, एखाद 2 निर्धाव चेंडू अजून टाकले तर सामन्यामध्ये मजा येईल या सामन्यामध्ये. परंतु बघूया ती मजा देण्याचं काम करेल का. गोलंदाज विशाल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला आपण बघतोय चांगला प्रयत्न, इथे मात्र मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केलाय, काय जबरदस्त कमालीचा झेल टिपला जातोय. अजूनही हा सामना संपलेला नाही, जणू काही याचं उत्तर देताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. विकेट जातीये ती वशेणी संघाची. नक्कीच आपण बघतोय जितकं लागेल तेवढं पाणी पुरवण्याची ताकद दाखवली आहे ती आमचे बंटी चोरगे, अनुश्री ॲक्वाचे प्रोप्रायटर ओनर, त्यांचे आम्ही स्वागत करतोय, त्यांनाही धन्यवाद देतोय. परंतु सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय काय जबरदस्त कमालीचं कमबॅक या ठिकाणी आपण बघतोय. ते या गोलंदाजीवर आपण म्हणतो ना की गोलंदाजाने जेव्हा 100% एफर्ट दाखवतो ना, सामना हा नक्कीच या ठिकाणी बदलत असतो आणि तेच चित्र या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. जे चित्र मी सांगितलं होतं सांबार्ली आणि वाळ संघाविरुद्ध, तीच पुनरावृत्ती, तोच ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एकूण धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 18, अजूनही 11 धाबांची गरज. नक्कीच देवेंद्र सर, 7 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. बघूया या चेंडूवर काय घडणार. 7 चेंडू 11 धावींची गरज. हा चेंडू सरळ लगावला, चेंडू शिल्ली क्षेत्ररक्षक आलाय, जेल टिपला गेलाय. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज असताना हा चांगला जेल टिपला गेला आणि आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 आणि चेंडू असणार ते येणारी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच 6 चेंडू 11 धाबांची गरज. अजून एक विकेट मिळतीये. प्रेशर प्रेशर प्रेशर. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की कमी धाबा असतील तर काय घडतं. मी तर त्यावेळेस आपण नेहमी सांगतो की तुम्ही तुमची नॅचरल खेळी करा. तुम्ही जर फटकेबाजी करत असाल तर मोठे स्ट्रोक्स लगावा, सिंगल मिळवत असाल तर सिंगल मिळवा. परंतु या ठिकाणी काय घडलंय, 12 चेंडू 15 धाबांची गरज होती, परंतु हे 4 धाब्यांचं षटक या ठिकाणी कमालीचं फेकलंय ते गोलंदाज विशालनं. शेवटचे चेंडू आता मात्र शिल्लक असतील ते 6 आणि गरज आहे ती तब्बल 11 धाबांची. आता मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल तो या ठिकाणी आपण बघतोय जय हनुमान टायगर संघानं. कारण आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं 6 चेंडूंमागे 31 धाबा पाहिजे होत्या, तो सामना अवघ्या 2 धाब्याने जिंकला होता. तो टायगर संघानं नशिबाची साथ त्या सामन्यामध्ये मिळाली होती. परंतु आता मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल, कारण आपण नेहमी म्हणतो ना की यश मिळवणं सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना यश तर मिळालं होतं, परंतु ते टिकवण्यासाठी एक संघर्ष पाहायला मिळतोय. वशेणी संघाचा संघर्ष पाहायला मिळतोय तो या जय हनुमान टायगर संघाचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 11 धावांची. नक्कीच देवेंद्र सर, 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. काय सामना पाहायला मिळतं मैदानामध्ये. एका बाजूला बघतोय आपण खूप दूरवरचा प्रवास करून इथे उपस्थित झाला तो म्हणजे टायगर संघ, आणि दुसऱ्या बाजूला बघतोय आपण वशेणी. या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. गोलंदाज पाहायला मिळतोय आपण मोहित. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फिरून मारलाय, चेंडू चाललाय सरळ लॉंग लेगच्या दिशेने.
सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त कमबॅक आपण बघतो ना या ठिकाणी जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या मनगटी ताकदीवर त्यानं विश्वास ठेवला होता. जसा चेंडू फेकला त्यानंतर आपण बघितलं होतं अगदी सूर्यकुमार यादवची आठवण आली या फटक्यावर. त्यांना देखील अशाच पद्धतीनं फटकेबाजी करत असतो आणि हा चेंडू जागा भरून मारण्याचा जो निर्धार केला होता तो निर्धार या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळाला. गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय चांगला प्रयत्न पंचांकडे अपील केलं जात आहे परंतु इथे मात्र कमबॅक केलं जात आहे. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 5 धावांची. 4 चेंडू 5 धावा. सामना भलेही या ठिकाणी षटकार लगावला असेल परंतु माझ्या जवळचा एक चांगला चेंडू टाकून या सामन्यामध्ये मी पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो जसं काही उत्तर दिलंय तर या गोलंदाजानं. अजूनपर्यंत या ठिकाणी पाहतोय आपण शेवटचे 4 चेंडू शिल्लक 5 धावांची गरज. आता मात्र हा गोलंदाज काय करेल. 4 चेंडू 5 धावा. चांगला प्रयत्न हलक्या हाताने ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा संघर्ष पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण बघतोय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळतोय आणि त्याचाच फायदा उचलला. या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का. कंपल्सरी चेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. धावा 3 जमा कराव्याच लागतील त्या वशिणी संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु पाहूयात सध्या स्थितीला आपण बघतोय सूर्याजी पाटील असतील, दर्शनजी पाटील असतील, कॅप्टन शिवाजी पाटील असेल, सगळ्यांना टेन्शन झाले टायगर संघासाठी. काय घडेल. चांगला प्रयत्न. एक धाव मिळते. प्रत्येक धाव सोन्याची, प्रत्येक धाव महत्वाची या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवर काय घडेल. नक्कीच हाच तो गोलंदाज याने मागच्या सामन्यामध्ये बघायला गेला तर 31 धावा दिल्या गेल्या होत्या पण या सामन्यामध्ये 6 चेंडू मागे 11 धावा डिपेंड करतो हा गोलंदाज. नक्कीच 11 धावा डिपेंड करत असतो कारण प्रत्येक वेळची लढाई नक्कीच वेगळी असते. सध्या स्थितीला आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि गरज असेल ती 2 धावांची. कारण आपण पाहतोय यावेळेस असं या ठिकाणी आपण बघतोय 2 धावांची अजूनही गरज आहे. सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. आणि इथे मात्र स्वतःला भक्कम बनवण्याचं काम केलं जाईल का. परंतु हा चेंडू जातोय गोळीच्या वेगाने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. वशिणी संघाचा विजयी चौकार. नक्कीच अभिनंदन या ठिकाणी हार्डलक म्हणून मी जय हनुमान टायगर संघाचा. आपण या ठिकाणी दूरवरून प्रवास करून या ठिकाणी आपण आलात. आपलं धन्यवाद देतोय. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी या मैदानावर नक्कीच दाखवलं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आला आणि हा सामना जिंकला तो वशिणी संघानं. कोण आहे बॅट्समन तो. बॉलिंग 2 नंबरचा बॉलर तो दुसरा बॉलर